राज्य सरकारनं आंबा उत्पादकांना 200 कोटीहून अधिक नुकसान भरपाई जाहीर केल्यानंतर रत्नागिरीत श्रेयवादाची लढाई सुरू झाली। कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांचे आभार मानणारे बॅनर शहरात झळकले, तर दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावरून या मदतीसाठी सामंत यांचा पाठपुरावा कारणीभूत असल्याचा दावा केला। नुकसान भरपाईवरून आता नेत्यांमध्ये हा श्रेयवाद रंगला आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सुविधेसाठी चंद्रभागा नदीत पाणी सोडण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यात पाण्यावरील निर्बंध असले तरी वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। पालखी मार्गावर पाणी कमी पडेल अशी सध्या तर परिस्थिती नाही। पाऊस पडत राहील, आता जुलै महिना आहे, परंतु जरी अशी व्यवस्था निर्माण झाली तरी आपण 500 टँकर पालखीसोबत आणि या परिसरामध्ये पंढरपूरच्या परिसरामध्ये आपण ठेवतोय। त्यातून सगळ्यांची पाण्याची व्यवस्था होईल, वारकऱ्यांना पुरेसं पाणी मिळेल, त्यात कुठली अडचण येणार नाही। आजच आम्ही मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहितोय की वारीच्या अनुषंगाने चंद्रभागेला पाणी सोडायला लागेल, त्या अनुषंगानं ते पाणी वेळेत पोचावं अशा पद्धतीचं नियोजन आम्ही करतोय। आजच पत्र मुख्यमंत्री महोदयांना देतोय। आषाढी यात्रेसाठी प्रशासन सज्ज झालं। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यंदा तुकाराम मुंढे इफेक्ट दिसणार असल्याचे संकेत दिले। पंढरपुरात झालेल्या बैठकीत पालखी मार्गावर आणि शहरात भाविकांना स्वच्छ अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या। भाविकांच्या सोयीसाठी 5000 एसटी बसेस उपलब्ध करणार असून पालखी मार्गावर 10,000 वृक्षांची लागवड केली जाणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। एफडीएच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आत्ताच आम्ही सूचना दिलेल्या आहेत। या संदर्भात माननीय आयुक्त तुकाराम मुंढे साहेबांच्या सोबतही मी बोलेन आणि या ठिकाणी चांगले पदार्थ मिळतील किंवा स्वच्छतेच्या बाबतीत कुठं दुर्घटना होणार नाही अशी व्यवस्था उभी करण्याच्या सूचना त्यांनाही देण्यात येतील। भिवंडीतील टीईटी पेपर फुटी प्रकरणात भिवंडी न्यायालयानं 3 आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। हरियाणातील धीरज सिंग, बिहारमधील राजीव साव आणि आकाश कुमार स्वराज कुमार यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। आरोपींकडून टीईटीची प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आलेली आहे। आपण एक बचाव पक्षाचे वकील म्हणून त्यांना संधी देण्यात यावी, आता त्यांना संधी का मिळू नये अथवा का देऊ नये या संदर्भात त्या ठिकाणी आमचं आर्ग्युमेंट झालेलं आहे। आर्ग्युमेंटमध्ये त्यांचा विषय होता का आम्हाला यांचा सखोलमध्ये तपास करायचा आहे, पाहिजे असलेले आरोपी कोण आहेत त्या संदर्भात तपास करणे बाकी आहे आणि त्या संदर्भात त्यांनी ती पीसी घेतलेली आहे। तर फर्स्ट प्रोडक्शन असल्याकारणामुळे मेहरबान न्यायालयाने सुधार साहेबांच्या कोर्टाने त्यांना पोलीस कस्टडी 6 तारखेपर्यंत दिलेली आहे। टीईटी पेपर फुटी प्रकरणी राज्य सरकारही ॲक्शन मोडवर आलं। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाण्याचे सहआयुक्त पंजाबराव उगलेंच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची घोषणा केली। फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना फोन करून कठोर कारवाईचे आदेश दिले। तर मे महिन्यामध्ये नीटचा पेपर फुटला होता, या पेपर फुटीचा तपास सीबीआय करत असून देशभरातून अनेकांना अटक करण्यात आली। तर मार्च 2026 मध्ये 10वी आणि 12वीचे पेपरही फुटले होते। टीईटी पेपर फुटीवर परीक्षेमध्ये पारदर्शकता असणं आवश्यक असून या संदर्भात चौकशी केली जाईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली। नक्कीच गांभीर्यानं घेतलं पाहिजे। टीईटी परीक्षा याच्यासाठी होती, शिक्षकांसाठी होती आणि विद्यार्थ्यांसाठी नीट ही परीक्षा होती, परंतु शिक्षकांसाठी असू दे, माझ्यासाठी परीक्षा असू दे, तर अन्य कोणासाठी असू दे, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे। त्या पेपरमध्ये कुठेही फूट होता कामा नये, ते पेपर फुटता कामा नये, ही दक्षता घेतलीच गेली पाहिजे आणि या सगळ्या सिस्टीमच्या विरोधामध्ये जाऊन जे काम करत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। परीक्षा पारदर्शकपणे व्हावी म्हणून आजची परीक्षा रद्द केल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी म्हटलं। ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं होण्याकरिता उद्याची टीईटी परीक्षा ही रद्द करण्यात आलेली असून ही पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि पारदर्शक पद्धतीनंच ही परीक्षा यानंतर घेण्यात येईल।
केतन अग्रवाल हत्या प्रकरणी तपासाला आता वेग आला. सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी अटकेत आहेत. दरम्यान सियाचे वडील प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची काल 11.5 तास चौकशी करण्यात आली. यावेळी सियाचा भाऊ साहिल गोयलही उपस्थित होता. दरम्यान लोणावळा ग्रामीण पोलिसांनी विविध प्रश्नांची उत्तरं गोयल कुटुंबियांकडून जाणून घेतली. आज तिने सांगितल्याप्रमाणे तिने आम्हाला कळवलं की तिथं काय घडलं याबद्दल ती माहिती देणार आहे. त्या पद्धतीने आज ते घटनाक्रमाचा परत एकदा रिक्रिएट केला गेलेला आहे आणि एका डमी पुतळ्याच्या साहाय्याने हा सीन आम्ही रिक्रिएशन केलेलं आहे. लोहगडावर झालेल्या सीन रिक्रिएशन नंतर आता सिया आणि चेतन चौधरीची लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये चौकशी केली गेली. पोलीस अधीक्षक संदीप सिंग गोयल यांच्यासमोर ही चौकशी करण्यात आली. आयर्लंड दौऱ्यावर असलेली टीम इंडिया आज आपला दुसरा T20 सामना खेळते. या सामन्यात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू सूर्यांश शेडगेला पदार्पणाची संधी मिळाली. सूर्यांशसह दिल्लीचा प्रिन्स यादवही या सामन्यातून T20 पदार्पण करणार आहेत.